अर्णव अर्णव खैरे नावाचा 19 वर्षाचा मराठी युवक याला रेल्वेमध्ये मारहाण झाली आणि त्या मारहाणीमुळे त्याची मनस्थिती खच्ची झाली आणि त्यामुळे त्याने घरी जाऊन आत्महत्या केली। कुठेतरी भाषा प्रांत याच्या आधारावरती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण काही राजकीय व्यक्ती आणि काही राजकीय पक्ष करत आहेत। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। आणि आज या ठिकाणी जे एक मराठी गीत आहे, माणसानी माणसाशी माणसा सम वागणे हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना। भाषा प्रांत याचा भेद विसरून सर्वांनी एकत्रितपणे राहणे, एकत्रितपणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे मराठीतलं गीत, मराठीचा कैवार घेणारे काही लोक यांनी हे गीत ऐकावं आणि या गीताचा अभ्यास करावा आणि या गीतापासून काहीतरी शिकावं अशी आमची इच्छा आहे। आणि या राजकीय पक्षांना व राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी आणि आपण केलेल्या कामाच्या आधारावरती, आपण केलेल्या विकासाच्या आधारावरती किंवा भविष्यामध्ये आम्ही मुंबईकरांना काय देणार आहोत याच्या आधारावरती राजकारण करावं, याच्या आधारावरती मतं मागावीत आणि अशा प्रकारे लोकांची माथी भडकावण्याचं काम करू नये। समाजामध्ये भाषा प्रांताच्या आधारावरती तेढ निर्माण करू नये। मुंबई शहराच्या सोशल फॅब्रिकला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न कोणीतरी करताय। अशा प्रकारच्या सर्व प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन बाळासाहेबांना ही प्रार्थना करणार आहोत की काही राजकीय पक्ष व काही राजकीय व्यक्तींना सद्बुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करणार आहोत। तेढ जो आहे तो कोण निर्माण करतोय? नेमका तेढ कोण निर्माण पोलीस यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत आहेत, प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन करत आहेत। पोलीस आपलं काम करतील, गुन्हा घडून गेल्यानंतर पोलीस आपलं काम नक्कीच करतील। जे दोषी असतील त्यांना शिक्षाही होईल, परंतु त्याने अर्णव खैरे हा मुलगा, हा मराठी तरुण आपल्या आई वडिलांना परत मिळणार नाही आणि त्यामुळे ही अत्यंत वेदनादायी आणि दुःख देणारी अशा प्रकारची घटना आहे आणि अशा प्रकारच्या घटना या भविष्यात घडू नये याकरता आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे, प्रार्थनेचा प्रयत्न आहे। मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण वादाला सुरुवात झाली असा तुमचा आरोप आहे। याच शिवाजी पार्कवर आपण या ठिकाणी उभे आहोत। त्या शिवाजी पार्कवर एका दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये जनाब जावेद अख्तर यांनी हिंदीतून भाषण केलं, ते ह्यांना चालतं। यांची मुलं शाळेमध्ये जाऊन जर्मन आणि फ्रेंच शिकतात, हे यांना चालतं, परंतु हिंदीला विरोध करतात। ही दुटप्पीपणाची भूमिका आहे, हा ढोंगीपणा आहे आणि अशा दुटप्पी आणि ढोंगी राजकीय व्यक्ती व राजकीय पक्षांचा आम्ही तीव्र निषेध करतो। उद्धव ठाकरे तुमच्यावरती असा आरोप करतात की मुंबईत तुम्ही जी आहे ती तोडताय, ती मी तोडू देणार नाही। अहो, मुंबई तर गेली 25 वर्ष 1997 ते 2022 मध्ये कोणी लुटली, कोणी विकून खाल्ली। मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला। थर्मोमीटर नाही सोडला, ऑक्सिमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडले नाहीत, रस्ते नाही सोडले, मिठी नदी नाही सोडली, कचरा नाही सोडला, उंदीरही सोडले नाहीत। आणि त्यामुळे संपूर्ण देशाला माहिती आहे की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून कोणी भ्रष्टाचार केलेला आहे।
किंवा दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या हिशोबावर कोण जगतंय? महाविकास आघाडी आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करते. एकीकडे शरद पवार म्हणाले की जर तुम्ही सत्तेचा मोर्चा काढला तर मग एकत्र का लढत नाही, तर दुसरीकडे आज विजय वडेट्टीवार असं म्हटले की आमचे विचार किंवा आमचे आचार वेगळे जरी असले तरी आम्ही मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे कुठेतरी भाजपच्या विरोधात एक मूड बांधण्याचा प्रयत्न करू. कोणाला एकत्र यायचंय किंवा कोणाला एकत्र यायचं नाहीये हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाहीये. गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला? मेट्रो कोणी आणली? अटल सेतू कोणी आणला? कोस्टल रोड कोणी केला? बीडीडी चाईच्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर कोणी दिलं? किंवा मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावून मुंबईला सुरक्षित कोणी केलं? हे महत्वाचं आहे. कोण एकत्र येत आहे किंवा कोण एकत्र येत नाहीये हे महत्वाचं नाही. भाजप ऑपरेशन लोटस राबवत आहे. शिंदेचे 35 आमदार हे भाजपात जाणार असा दावा सामनातून केला. नाही, असा कोणी काही दावा करू शकतं. तुम्ही ज्या वृत्तपत्राचं नाव घेताय मुळामध्ये त्या वृत्तपत्राचा खप किती आणि त्याचे वाचक किती याच्यावरनं त्या वृत्तपत्राचं काय आहे हे आपण सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे स्वतःचं संपलेलं राजकारण जिवंत ठेवण्याकरता रोज अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह त्या वृत्तपत्रातून ते पसरवत असतात. की मुंबईतल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यामध्ये घोळ आहे असा एक आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. आजचं हे आंदोलन, आजची ही प्रार्थना ही अर्णव खैरे याच्या मृत्यू संदर्भात आहे. आणि या वेळेला आम्ही आता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन प्रार्थना करणार आहोत. आज खरं तर मूक मोर्चा जो आहे तो करण्यात आलेला आहे. सद्बुद्धी द्या असं तुम्ही म्हणताय. नेमकी सद्बुद्धी आता काय कोणाकडे मिळाली? असं आहे की ते अर्णव खरे जैसे निर्दोष युवाने ज्यांचे पूर्ण जीवनाचे सपने उद्ध्वस्त झाले, साधारण त्या एक ट्रेनमध्ये बोलत होते आणि त्यामध्ये त्या लोकांनी त्याने प्रताडित केला, ज्याने त्यांच्यासाठी जे काही केलं ते त्याने माहिती आहे. त्याने घरी जाऊन आत्महत्या करावी लागली. यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय होऊ शकता. आम्ही हा घटनाचा निषेध करतो. अर्णव खैरेची आत्माने शांती बाबासाठी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि त्याशिवाय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे स्मारक स्थळवर वंदन करून ईश्वरची प्रार्थना केली आहे की असे लोक जे आपले राजनीतिक रोटी सेकण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात त्याने सद्बुद्धी द्यावा. सर, कुठेतरी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद जो आहे तो निर्माण झाला आणि त्याला कुठेतरी ठाकरे जबाबदार असा देखील भाजपचा आरोप आहे. हे नेहमी असता. इलेक्शन आले नाही की त्याने सर्व विषय आपले टोकरीतून बाहेर काढता. पण आता ते चालणार नाही आहे. लोकांना माहीत आहे एक मराठी युवकाने ज्याप्रमाणे त्याने प्रताडित केला, आज त्यांच्यासाठी एक अतिशय शर्माची गोष्ट आहे. आणि ज्याने केला त्याने सार्वजनिक रूपने समोर येऊन माफी मागली पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणतायत की मी मुंबई तोडू देणार नाही. हा एकच ट्यून आहे, एकच ग्रामोफोन आहे, एकही रेकॉर्ड आहे. 25 वर्षापासून आपण सुनत आहेत. आता त्याने नवीन रेकॉर्ड केला पाहिजे. असं आहे की अर्णव खैरे एक युवान होता. त्यांचे आपले स्वप्न होते, त्यांचे परिवाराचे स्वप्न होते. त्यांची काही चूक नव्हती. ट्रेनमध्ये जाताना जे काही बोलले होते ते एक जे राजनीतिक द्वेष फैलवणारे लोक आहे त्याने ते इलेक्शनसाठी एक इश्यू मिळाला असं समजून त्याने प्रताडित केला. इतकं प्रताडित केला की त्याने घरी जाऊन आत्महत्या केली. यापेक्षा जास्त आता आपल्यासाठी खेदाची गोष्ट काय होऊ शकता. मी ज्या लोकांनी हा केला ट्रेनमध्ये, त्यांनी अत्याचार केला, ज्यांचे मुले त्याने आत्महत्या केली त्यांच्यावर पोलिसने कारवाई केली पाहिजे. आणि ज्याने हा सर्व वातावरण तयार केला त्याने ईश्वर सद्बुद्धी द्यावी अशी आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे समाधीस्थळावर जाऊन प्रार्थना केली. हा सातत्य तर नाही. इलेक्शन आलं तर त्यांचे वाद काढता आणि इलेक्शन संपला तर त्याने वाद संपवता.